नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला सायन्सचा 12वा लेसन चाललाय. अवर नीड फॉर वॉटर, आपली अन्नाची गरज. जसं आपल्याला पाण्याची गरज आहे, हा पॉइंट बघितला. त्यानंतर आज आपण बघतोय अवर नीड फॉर फूड, आपली अन्नाची गरज. कॅन यू टेल दिस गर्ल had become very thin and weak during her illness. आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. आफ्टर अ फ्यू डेज शी रिकवर्ड अँड बिकम अ फिट अँड हेल्दी अगेन. काही दिवसांनी ती बरी झाली. व्हॉट हेल्प्ड हिअर टू रिकवर, त्यानंतर ती कशामुळे सुधारली, म्हणजे काय सांगितले तर ती मुलगी जी आहे ती काय झाली, आजारी पडली. आजारी पडल्यानंतर ती खूप अशक्त झाली आणि आजारी पडल्यानंतर ती पुन्हा चांगली झाली. हेल्दी अगेन, ती पुन्हा चांगली झाली. पण ती कशामुळे रिकवर झाली, तर तिनं काय केलं, जेवण, पोट भरून जेवण केलं, अन्न घेतलं. या सगळ्या गोष्टींमुळे ती काय झाली, तंदुरुस्त झाली, छान झाली. कॅन यू टेल, सांगा पाहू, व्हॉट मेक्स दिस बेबी गेन हाईट अँड वेट, बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली. तर काय झालं, त्या बाळाला व्यवस्थितरित्या लहानपणापासून काय केलं, त्याला जेवण व्यवस्थितरित्या, त्याला जो खाऊ पाहिजे तो व्यवस्थितरित्या घातला, त्याचं पालन पोषण म्हणजे त्याला आंघोळ व्यवस्थित घातली. त्यानंतर त्या बाळाची हाईट आणि वेट काय झालं तर वाढलं. मग ते वाढू लागला, मोठमोठा होऊ लागला. वाय डू वी फील हंग्री, आपल्याला भूक का लागते. अवर बॉडी मस्ट फंक्शन प्रॉपरली, आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. दॅट इज वाय वी नीड फूड, त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, अन्नाची गरज आहे. फूड हेल्प्स अवर बॉडी टू ग्रो, फूड हेल्प्स अवर बॉडी टू ग्रो. इट हेल्प्स to repair the wear and tear of our body, शरीराची होणारी झीज भरून काढत असते. इट ऑल्सो गिव्स अस द स्ट्रेंथ वी नीड टू वर्क, अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते. इफ वी डोंट गेट इनफ फूड वी फील ट्रायड, व्हिगर इज अ लॉस, पुरेसं अन्न मिळाले नाही तर ते मरगळल्यासारखं होतं, उत्साह वाटत नाही. व्हिगरस म्हणजे उत्साह वाटत नाही. ॲट सच अ टाइम वी फील व्हेरी हंग्री, इफ वी ईट अ लिटिल वी फील बेटर ॲट वन्स, अशा वेळी खूप भूक लागते, थोडे खाल्ले तरी लगेच बरं वाटायला लागतं. व्हेन वी वर्क अ लॉट अवर बॉडी फील्स फाईट, इट मेक्स अस व्हेरी हंग्री, जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपलं शरीर काय होतं, फिटक म्हणजे थकलेलं होतं. इट मेक्स व्हेरी हंग्री, त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागते. लाईक अस ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड, आपल्याप्रमाणे सर्व सजीवांनाही काय आहे तर अन्नाची गरज आहे. कॅन यू टेल, डू ऑल लिव्हिंग थिंग्स ईट द सेम काइंड ऑफ अ फूड. कॅन यू टेल, डू ऑल लिव्हिंग थिंग्स ईट द सेम काइंड ऑफ फूड, सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का. अ काव ईट ग्रास, वुड अ कॅट लिव्ह ऑन अ ग्रास टू, गाय गवत खाते म्हणून मांजरही गवत खाईल का. अ कॅट लव्स टू ईट माईस, मांजराला उंदीर खायला आवडतात. डज दॅट मीन अ गोट वुड ऑल्सो लाईक टू ईट माईस, म्हणून शेळीलाही उंदीर खायला आवडतील का. जर मांजर उंदीर खात असेल तर शेळीलाही उंदीर खायला आवडतील का. तर जसं आपल्याला अन्नाची गरज आहे तशीच त्या सजीवांनाही काय आहे तर अन्नाची गरज आहे. टू ईच देअर ओन फूड, ते स्वतः सजीवांचे अन्न हे कसे वेगवेगळे. टू ईच देअर ओन फूड, प्रत्येकाचं अन्न काय आहे तर
वेगळे. न्यू टर्म्स मीन्स नवीन व्याख्या. ऑइल केक म्हणजे काय तर पेंड. The fibrous part that is left after extracting oil from seeds such as a groundnut, sesame or cottonseed is pressed into slabs. म्हणजे तीळ, शेंगदाणे किंवा सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेला जो चोथा आहे तो काय, धिस इज कॉल्ड ऑइल केक. जो उरलेला चोथा आहे, काही ठिकाणी याला ढेप असेही म्हणतात. ऑइल केक म्हणजे पेंड जी की आपण आपल्या जनावरांना देत असतो. आंबोनी, अ fermented mixture of oil cake, jaggery and coarse particles of a grain mixed in water and used as animal feed. गूळ, धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवून ते मिश्रण आंबवून तो एक पदार्थ तयार केला जातो. तो सुद्धा आपल्या ॲनिमलला, म्हणजे ऑक्स असेल, बफेलो असेल, काव असेल, या ॲनिमलला तो पदार्थ दिला जातो. All living things need food, but all living things do not eat the same kind of food. प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत. People who keep cattle feed them grass and hay and also oil cake and अमोन. गाई म्हशी पाळणारे जे लोक आहेत ते तर ग्रास गवत देतातच, त्याबरोबर ही ऑइल केक आणि आंबवणी म्हणजे पेंड आणि हे जे आंबवलेलं असतं ते सुद्धा ते आपल्या जनावरांना खाऊ घालत असतात. बिसाइड ग्रास अँड हॉर्सेस आर गिवन अ बँगल ग्राम सोक्ड इन वॉटर. घोड्यांना गवताबरोबरच भिजवलेला हरभराही देतात. Goats and sheep eat the leaves of various kinds of shrubs besides eating grass. शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर निरनिराळ्या झुडपांचा पालाही खातात. म्हणजे काय खातात तर लीव्ज, झाडाची पानं खातात. त्याचबरोबर व्हेरियस काइंड ऑफ श्रब्स, झुडपांचा पालाही ते खात असतात. Cats love to drink milk, but they like mice just as much. मांजरांना दूध मनापासून आवडते, पण त्यांना उंदीरही काय आहेत, जास्त प्रिय आहेत. They also hunt and eat birds such as a sparrow. मांजरे, चिमण्या, कबुतरे, पारवे अशा पक्ष्यांनाही ते मारून खात असतात. They also hunt and eat birds such as sparrow, doves and pigeons. Dogs may eat chapatis or bhakris, but they prefer to eat meat. त्याचप्रमाणे कुत्र्यांना आपण पोळी भाकरी देतो, पण काय करतो, कुत्र्यांना आपण मांसही जास्त प्रमाणात देत असतो. People who keep dogs or cats give them meat and fish also. मांजरांना आणि कुत्र्यांना आपण पाळणारे जे लोक आहेत ते त्यांना मांसा म्हणजे फिश असेल, मीठ आहे, हे पदार्थ खाऊ घालत असतो. इन फॉरेस्ट ॲनिमल लाईक द डिअर, बिशन्स अँड निलगाई ईट व्हेरियस काइंड ऑफ ग्रीन ग्रास अँड लीव्ज इफ देअर आर क्रॉप्स ग्रोईंग इन फील्ड्स नियर बाय. दीज ॲनिमल फिनिश ऑफ दोज क्रॉप्स टू. जंगलात हरिण, निलगाई, गावे असे वेगवेगळे प्राणी असतात. ते हिरवा पाला खाऊन जगत असतात. ते काय करतात तर ग्रीन ग्रास अँड लीव्ह, ते हिरवा पाला खाऊन जगत असतात. इफ देअर आर क्रॉप्स ग्रोईंग इन अ फील्ड नियर बाय, दीज ॲनिमल फिनिश ऑफ दोज क्रॉप्स. त्याचबरोबर जवळच्या शेतामध्ये पिकं जी उभी असतील तर ते प्राणी त्या पिकांचाही काय करतात तर फडशा पाळतात, म्हणजे ती पिकंही ते खात असतात. वाईल्ड ॲनिमल्स लाईक द टायगर अँड लायन लिव्ह इन अ डीप जंगल्स. जंगलात वाघ, सिंह असेही प्राणी असतात. दे हंट अदर ॲनिमल्स अँड ईट देअर फ्लेश. ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस खात असतात. मांस म्हणजे त्यांचं जे मांस आहे ते
खात असतात. Usually these animals do not hunt in a human settlement. असे हिंसक प्राणी सहसा माणसांच्या वस्तीमध्ये येतात. But sometimes when they are strayed, they are forced to enter nearby villages. आपल्या माणसांच्या वस्तीमध्ये येऊन शिकार करत नाहीत, तर कधी कधी त्यांची उपासमार होते. म्हणजे असे जे प्राणी आहेत ते कधी आपल्या वसाहतीमध्ये येत नाहीत, पण आज जिथं त्यांना खायलाच काही नाही अशा भागांमध्ये ते ॲनिमल्स येत असतात. देन द किल अँड कॅरी अवे कॅटल. त्यामुळे त्यांना माणसांच्या वस्तीमध्ये येण्याचं धाडस करणं भाग पडतं. जर त्यांना शिकार मिळाली नाही तर त्यांचं काय होतं, उपासमार होते, म्हणजे त्यांना जेवण मिळत नाही. त्यामुळे ते आपल्या माणसांच्या वस्तीमध्ये येतात आणि आल्यानंतर अशा वेळी ते काय करतात तर किल अँड कॅरी अवे कॅटल. जे गोठ्यामध्ये बांधलेले जी गुरं आहेत त्यांना ते काय करतात, मारून खातात. मेनी टाइम्स फॉक्स डेअर टू एंटायर ह्युमन सेटलमेंट्स बट दे आर नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज अ टायगर. माणसांच्या वस्तीत येण्याचं धाडस कोल्हे बऱ्याच वेळा करतात, पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी काय नसते, ताकद नसते. टायगर सारखी त्यांच्या अंगामध्ये ताकद नसते. दे कॅनॉट किल कॅटल. ते जनावरांना मारू शकत नाहीत. ते गाई गुरांना मारायला त्यांना काय होतं, अवघड जातं. दे आर मोस्टली कंटेंट विथ अ सिलिंग फोईल. कोल्हे बहुधा काय करतात तर कोंबड्यांना पकडत असतात. काय करतात तर कोंबड्यांना पकडत असतात. पुढचा पॉइंट आहे यूज अवर ब्रेन पॉवर. वाय डू फार्मर सेट अप अ स्क्रेक्रॉ अँड यूज सीलिंग शॉट्स व्हेन द क्रॉप्स इन देअर फील्ड आर रेडी फॉर हार्वेस्टिंग. पिके तयार झाली की गुंफणी का चालवाव्या लागतात, आणि शेतामध्ये जे बुजगावणं आपण उभं करतो, स्क्रे क्रॉ म्हणजे काय तर बुजगावणं जे शेतामध्ये उभं करतो, असं उभं करून ठेवावं लागतं. का लागतं, ह्याला काय म्हणतात आपण, बुजगावणं. हे शेतामध्ये का करतात असं, तर शेतामध्ये पीक यायला लागलं, ज्वारीची वगैरे कणसं भरू लागली, तर त्या ज्वारीच्या कणसांना वगैरे पाखरे म्हणजे पशुपक्षी जे बर्ड्स आहेत ते काय करतात, त्रास देतात. ते त्यातले जे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स असतात ते खात असतात. त्यामुळे ते काय करतात, शेतामध्ये अशा प्रकारचं एकतर बुजगावणं लावलं जातं किंवा गुंफणी म्हणजे एखाद्या जी तुम्ही मारता दगड वगैरे त्या पद्धतीनं ते मारलं जातं. We see many differences in what birds eat too. पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. Many birds eat grain. Farmers grow a variety of cereal and pulses in their feed. अनेक पक्षी धान्यांचे कण खातात. शेतकरी आपल्या शेतामध्ये काय करतो तर सिरियल अँड पल्सेस, धान्य आणि कडधान्य अशी वेगवेगळी पिकं घेत असतो. ॲज द क्रॉप्स बिकम रेडी फॉर हार्वेस्टिंग. पीक तयार झाले की त्यात काय होतंय, ते काढणीसाठी येतं आणि त्यामध्ये काय असतात, दाणे भरू लागतात. द इयर्स बिकम फुल ऑफ ग्रेन्स. त्याची जे बिया आलेल्या असतात किंवा जे सीड्स आलेले असतात त्यामध्ये काय असतात तर ग्रेन्स, धान्य खूप प्रमाणात असतात. बर्ड्स इन द सराउंडिंग कम्स इन अ फ्लॉक्स टू फीड ऑन देम. दे कॅन डिस्ट्रॉय द क्रॉप. काय होतं तर ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी तिथे येत असतात आणि त्यातूनच काय होते तर पिकाची नासाडी सुद्धा होते. अशी नासाडी टाळण्यासाठी आपण काय करू, दे कॅन डिस्ट्रॉय द क्रॉप. व्हॉट इज द डन टू प्रिव्हेंट सच अ डिस्ट्रक्शन. मग अशी नासाडी टाळण्यासाठी आपण काय करू. इट इज इझिली पॉसिबल फॉर बर्ड्स टू फाइंड ग्रेन्स इन एरियाज वेअर पीपल लिव्ह. माणसांच्या वस्तीत धान्यांचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वसाहतीजवळ राहणे पसंत करतात. Other birds feed on other kinds of food. Hens eat worms, crows eat the flesh and dead animals. Some birds eat their fruits of a tree. वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात. कोंबड्या, किडे. Hens eat worms. Worms म्हणजे किडे.
कोंबड्या काय करतात तर किडे खातात. क्राऊज काय करतात तर कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात. तर काही पक्षी काय करतात झाडांची फळे खातात. याच पद्धतीने राहिलेला पॉईंट आपण नंतरच्या तासाला बघूया. हा लेसन आज आपला संपतोय. मी काही शब्द देते ते तुम्ही लिहिणार आहात. थँक्यू.